9 वर्षों के अथक संघर्ष और प्रयत्नों की पराकाष्ठा के उपरांत आखिरकार सानपाड़ा नोड में वर्षों से चली आ रही यातायात जाम की समस्या का स्थायी समाधान हुआ है। पूर्व नगर सेवक दशरथ भगत के मार्गदर्शन और पूर्व नगर सेविका वैजयंती भगत, रूपाली भगत तथा उनके निरंतर सहयोगी रहे युवा नेता समाज सेवक निशान भगत व संदीप भगत के प्रयत्नों से नवी मुंबई महानगर पालिका ने आखिरकार सानपाड़ा पाम बीच सोनखार सेक्टर 19 स्थित केसर सॉलिटेयर के सामने पाम बीच रोड के नीचे प्रस्तावित वाहन संचालित अंडरपास अर्थात भुयारी मार्ग के काम को अपनी हरी झंडी दिखा दी है, जिसका भूमि पूजन पूर्व महापौर सागर नाइक की उपस्थिति में भगत लोक प्रतिनिधियों और स्थानीय नागरिकों की मौजूदगी में जोशो खरोश के साथ संपन्न हुआ। बता दें कि 2015 के अपने चुनावी घोषणा पत्र में भगत लोक प्रतिनिधियों ने जनता से वादा किया था कि यातायात की समस्या से निजात दिलवाने के लिए भुयारी मार्ग का निर्माण किया जाएगा। अपने संकल्प पूर्ति की दिशा में 9 वर्षों से नवी मुंबई महानगर पालिका शासन दरबार और कोर्ट का दरवाजा खटखटाया। वहीं अनेक प्रशासनिक अड़चनों, तकनीकी बाधाओं को पार कर आखिरकार इस महत्वाकांक्षी परियोजना को मूर्त रूप देने में और वचन पूर्ति करने में भगत लोक प्रतिनिधि कामयाब रहे। बता दें कि इस अंडरपास के निर्माण से न केवल सानपाड़ा मोराद चौक पर वर्षों से लगने वाला यातायात जाम स्थायी रूप से समाप्त होगा, साथ ही सोनखार पाम बीच क्षेत्र संपूर्ण सानपाड़ा नोड सेक्टर 2 से सेक्टर 11 तक तथा जूहीनगर के हजारों निवासियों को सुगम, सुरक्षित और समयबद्ध यातायात की समस्या से बड़ी राहत मिलेगी। लगभग 33 करोड़ रुपए की लागत से 18 महीनों की डेडलाइन में इस अंडरपास का निर्माण किया जाएगा। निर्माण कार्य के दौरान नागरिकों को किसी भी प्रकार की असुविधाओं का सामना न करना पड़े, इसके लिए वैकल्पिक यातायात मार्ग की व्यवस्था भी की जाएगी। भगत लोक प्रतिनिधियों का यह जुझारू संघर्ष सानपाड़ा वासियों के लिए सुविधा, सुरक्षा और समय की बचत का मजबूत आधार बनेगा और आने वाले समय में हजारों ही नहीं बल्कि लाखों नागरिकों को इसका प्रत्यक्ष रूप से लाभ मिलेगा। इस दौरान सागर नाइक ने इस महत्वाकांक्षी प्रकल्प को दशरथ भगत और भगत लोक प्रतिनिधियों के संघर्ष की जीत करार दिया। सेक्टर 19 सानपाड़ा सोनखार या ठिकाणी पाम बीच रोडवरती भुयारी मार्ग याचा आजपासून शुभारंभ म्हणजे भूमिपूजन त्या ठिकाणी झालेलं आहे। याचा मला सार्थ अभिमान आहे, सार्थ आनंद आहे, कारण की मी यामध्ये निशानजी असतील, दशरथजी भगतसाहेब असतील, संदीपजी भगतसाहेब असतील, सर्व त्यांच्या नगरसेविका असतील, त्यांचा पाठपुरावा अतिशय जवळून त्या ठिकाणी बघितलेला आहे आणि एक आदर्श प्रभाग म्हणून त्यांनी या भागामध्ये तिन्ही प्रभागामध्ये काम केलेलं आहे आणि विविध मुद्दे हातात घेऊन त्याला पूर्णत्वास नेण्याची त्या ठिकाणी जो चळवळ ते करतात त्याची चळवळीचा रिझल्ट त्यांना लवकरात लवकर भेटतो। ही या ठिकाणी 2019ला प्रस्ताव त्या ठिकाणी आपण पास केला आणि विविध समस्यांच्याकडून आपण निराकरण काढून आज या भूमिपूजन सोहळ्यापर्यंत पोहोचलो। याचा पहिली गोष्ट भगत फॅमिलीचं मी अभिनंदन करेन की त्यांनी या समस्या जाणली की असा ब्रिज इकडे असला पाहिजे, अशा प्रकारचा आयडिया ही समोर ठेवली। ती ठेवलीच नाही, विचार ठेवलाच नाही, तो विविध समस्यांकडून मार्ग काढत सानपाड्याकरांचा मार्ग सुखकर करण्याच्या दृष्टीने पूर्ण मेहनत घेतली आणि आज ते आपल्याला साकार होण्याच्या सुरुवात झालेली आहे। याचा फायदा सानपाड्यामधल्या प्रत्येक नागरिकांना त्या ठिकाणी होईल, या सोनखारमधल्या प्रत्येक नागरिकांना त्या ठिकाणी। वहीं इस दौरान निशान भगत ने इस महत्वाकांक्षी परियोजना के पीछे का संघर्ष बयान करते हुए कहा कि अब जनता से किए वादे की वचन पूर्ति हुई है, जिसका लाभ अब नागरिकों को निश्चित ही होगा। इथल्या नागरिकांना मोकळा श्वास घेण्याची संधी या ठिकाणी ह्या अंडरपासच्या माध्यमातून होणार आहे। अंडरपास हा खऱ्या अर्थाने किती महत्त्वाचा होता, तर आपण ज्या ठिकाणी जाय यायला एकच रस्ता असल्यामुळे कधी ॲम्ब्युलन्सचा घरापर्यंत पोहोचण्यामध्ये अडचण होत होती। आग लागल्यानंतर ॲम्ब्युलन्सची गाडी तिथं पोहोचण्यामध्ये अडचण होत होती। त्यानंतर अनेक अशा अडचणीचा सामना करत असताना ही सूचना आदरणीय दशरथजी भगतसाहेब यावेळेस इथं नगरसेवक झाले, तर ते 2005 सालापासून हा विषय या ठिकाणी आमच्या माध्यमातून वारंवार तो आमच्या मनामध्ये येत होता।
परंतु प्रत्यक्षात तो उतरवण्यासाठी 2015ला आम्ही वचननाम्यामध्ये टाकून हिंमत केली की हे आपण करू शकतो आणि ते आज आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी तो पूर्ण होत आहे. सानपाडा सोनखार पाम बीच ह्या मुख्य रस्त्यावर केसर शॉल्टर समोर जो भुयारी मार्ग होणार आहे त्याचं एकूण अंदाजित खर्च 33 करोड रुपयाचा आहे. याचं काम जे आहे 15 तारखेला जे चालू होईल म्हणजे 15 डिसेंबरपासून ते त्याच्यानंतरच्या 18 महिने म्हणजे 18 महिन्यामध्ये हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. त्याच्यानंतर तो तयार झाल्यानंतर महापालिकेला हस्तांतर करायचं आहे. म्हणजेच 18 महिन्यामध्ये या भागातल्या नागरिकांना याचा वापर करता येऊ शकतो. पण तत्पूर्वी अंडरपास होण्याअगोदर सानपाडा पाम बीचमध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी जो नागरिक वाशीवरून जो येत असेल त्याला खाली उतरण्यासाठी जी आमची क्षितिज नावाची जी बिल्डिंग आहे त्या ठिकाणी तो खाली उतरेल आणि मग तो आपल्या सेक्टर 16A 17, 18, 19 मधले जे नागरिक आहेत ते क्षितिजच्या इथं आताच एका महिन्याच्या आत तो रस्ता तयार करून त्या ठिकाणी खाली उतरण्यासाठी त्यांना रस्ता तयार करण्यासाठीची विनंती त्या ठिकाणी ठेकेदाराला केलेली आहे. पाम बीच रस्ता मुख्य रस्ता असल्यामुळे तो बंद करता येत नाही, परंतु लोकांना येण्या जाण्यासाठी जी मोराजमधली जी ट्रॅफिक आहे ती कमी करण्यासाठी किंवा ते डायव्हर्ट करण्यासाठी जो 100% लोड मोराजच्या सर्कलवर जो होतोय तो कमी करायचा असेल तर खाली उतरण्यासाठी एक रस्ता पर्यायी रस्ता क्षितिज या ठिकाणी तो खाली उतरेल अशा पद्धतीचा एक सर्व्हिस रस्ता खाली उतरण्यासाठी तयार करण्यात यावा अशी विनंती केलेली आहे. आणि म्हणून मी जसं उल्लेख केला कि 18 महीने हा भुयारी मार्ग वापरण्यासाठी तैयार हुई। वहीं स्थानीय नागरिकों ने भी भगत लोक प्रतिनिधियों के कार्यों की प्रशंसा करते हुए उन्हें जन सेवक की उपमा दी। निश्चित रूप से बहुत बड़ी राहत मिली है इससे। और देखा जाए तो जो मुराद सर्कल पे जितना जाम होता था ना, सबके लिए प्रॉब्लम होता था इस पूरे। और आज जिस तरह की बातें हुई तो देखा जाए तो एक सानपाड़ा जो है ये एक परिवार की तरह है। और ये जो अंडरपास बन रहा है वो मेरे ख्याल से ये भगत परिवार और नायक जी इन लोगों की देन है। इन लोगों ने अथक प्रयास किया, हर लेवल पे लड़ाई लड़ी और तब जाकर यह पूरा हुआ। और अब हम उम्मीद करते हैं कि ये जल्दी से जल्दी ये काम पूरा हो जाएगा। जब तक आपके पास रोड मैप नहीं होगा ना, आप कोई भी चीज़ हासिल नहीं कर सकते हैं। तो रोड मैप का मतलब होता है कि उसके पहले आपको प्रॉब्लम को समझना होगा, और जब प्रॉब्लम को समझ लेंगे तो माइंड में उसकी एक रूपरेखा बनानी पड़ेगी कि इस प्रॉब्लम को कैसे सॉल्व किया जाए। तो सही मामले में ये हमारे सही जनप्रतिनिधि हैं। इन लोगों ने यहाँ की प्रॉब्लम को अच्छी तरह समझा। आप जैसे मेंशन कर रहे थे फायर के लिए, फायर ब्रिगेड की गाड़ी कैसे आएगी, या एम्बुलेंस के लिए, तो जो मुराद सर्किल पे जो जाम होता था, इससे इन दो बेसिक जो ज़रूरतें हैं वो रुक जाती थी। तो आज अब जब अंडरपास बन जाएगा तो ये सारी सुविधाएं हमको आसान हो जाएंगी। तो इन लोगों ने अपने विज़न को पूरा किया, हर लेवल पे लड़ाई लड़ी, और अब हम उम्मीद करते हैं कि जल्दी से जल्दी पूरा होगा। या कामामुळे फार मोठा दिलासा या पाम बीच आणि सोनखार या विभागातील लोकांना मिळणार आहे। कारण इकडे वस्ती पण खूप झालेली आहे, नवीन नवीन बांधकामं पण चालू आहेत, आणि त्या अनुषंगाने वाहनांची संख्या एवढी वाढलेली आहे की रस्ते अपुरे पडत आहेत। एकच फक्त यायला प्रवेश मोराजच्या सर्कलपासून आहे, पण तो सुद्धा नेहमी वाहतूक कोंडी, मग त्याच्यामध्ये ॲम्ब्युलन्स, त्याच्यामध्ये आजारी माणसं यांना खूप त्रास होतो। लोकांना तर खूप त्रास होतो। एक तासभर लोकांना अडून राहावं लागतं, पोलीस त्या 10-15 मिनटं फक्त येतात, तेवढंच फक्त निवारण केलं जातं। परंतु आता हा जर रस्ता लवकरात लवकर झाला त्याच्यामुळे नागरिकांना, रहिवासी आणि पुढे सुद्धा येणारे आणखी जे लोक आहेत त्यांना फार याचा फायदा होणार आहे, आणि फार मोठी वाहतूक कोंडी इथली मिटणार आहे। आणि या कामी मला वाटतं गणेश नाईक साहेब, संजीव नाईक साहेब, दशरथ भगत साहेब, निशांत भगत आणि या वैजयंती भगत नगरसेविका रुपाली भगत यांनी जे मोलाचं सहकार्य केले हे नागरिकांच्या दृष्टीने फार चांगलं आहे, आणि लोकांनी परत परत त्यांना निवडून द्यावं अशा प्रकारची मी भावना या ठिकाणी व्यक्त करतो। कारण हे फार मोठं या दृष्टीने मोठं काम झालेलं आहे। नागरिकांना ट्रॅफिकपासून फार मोठी मुक्ती मिळणार आहे। मोराज सर्कलमध्ये माननीय दशरथजी भगत साहेब यांनी सांगितलं, आज ॲम्ब्युलन्स तिथून जात नाही आहे, आणि प्रवासी ज्या वेळेला दिवसभर आपल्या सर्व्हिस करून येत असतात तिथे ट्रॅफिकमध्ये एक तासभर एक छोट्याशा सर्कलवरती ते अडकून राहतात, त्यामुळे घरी गेल्यानंतर ते फ्रस्ट्रेशन एक येत असतं। ज्या पद्धतीनं ट्रॅफिकपासून मुक्ती हवी होती ती आज खऱ्या अर्थानं मिळालेली आहे। त्यामुळे आम्ही सर्व आज आनंदित आहोत आणि उत्साहित आहोत। हे भुयारी मार्ग बांधताय त्याचा खूप फायदा होणार आहे। मोराज सर्कलला तुम्ही संध्याकाळी केव्हा गेला की युटर्न घ्यायला की पाम बीचला यायला भरपूर वेळ लागतो। आता इकडे एवढा मोठा डेव्हलपमेंट चालू आहे, गोदरेज आहे, कामधेनू आहे, आणि बरेच प्रोजेक्ट चालू आहे।
हा रोड बांधला नाही, भुयारी मार्ग झाला नाही तर मोरादला काय होणार ते माहिती नाही. आणि तिकडे सिनियर सिटीजन लोक खूप असतात गार्डनमध्ये, मी पण जातो, मी तिकडेच राहतो सेक्टर 14मध्ये. पण ते सोयीस्कर असा होणार की मार्ग सुरसुरीत होणार, अतिशय चांगला होणार आहे गाडीवाल्याला किंवा आणि जे राहदारीला पण खूप चांगला होणार आहे. लवकर होणार आहे ते योग्य होईल. आम्हाला चालणं मुश्किल होऊन जातं इथे. आता गाड्या एवढ्या झाल्या आहेत की फुटपाथवरूनच चालत नाही, तर इथून गेलं की ॲक्सिडेंट होण्याची शक्यता वाटते नाही. इट विल बी वेरी बेनिफिशियल क्योंकि हमारे एक ही रोड है पाम बीच का फॉर एंट्रिंग ओवर हियर, तो एंड फॉर सांदपाड़ा ऑल्सो, एंड यहाँ के कम्यूटेटर्स के लिए बहुत डिफ़िकल्ट होता था इन दैट बॉटल नेक. तो अभी ये रोड जितना जल्दी बन जाएगा बहुत अच्छा है, बहुत ईजी हो जाएगा. और जो कंस्ट्रक्शंस हो रहे हैं, जो टावर्स बन रहे हैं, उस हिसाब से दिस वॉज वेरी नेसेसरी एंड बहुत अच्छा इनिशिएटिव लिया है दशरथ भगत सर ने. सो धन्यवाद उनको हमारे तरफ से एंड पूरे यूथ के तरफ से. वी ऑल्सो नो नाना वेरी वेल, वो बहुत फेमस है यहाँ पे. वो बहुत केयरिंग नेचर के, जो भी मतलब काम होता है वो सबके काम करवा देते हैं वो. या एरियाच्या दृष्टीने एकदम दळणवळणासाठी एकदम टर्निंग पॉईंट आहे. कारण या विभागामध्ये एवढी ट्रॅफिक आणि गर्दी होत होती आणि लोकांना वाहतुकीसाठी खूप गैरसोय होत होती. आमचे जे नगरसेवक आहेत माननीय दशरथ भगत, निशांत भगत आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब, मी 25 वर्ष बघतो ते पूर्णपणे कार्यरत असतात. रात्रंदिवस ते सर्व लोकांच्या संपर्कामध्ये असतात आणि त्यांचा वैयक्तिक संपर्क प्रत्येकाशी आहे आणि ते कामामध्ये त्यांनी स्वतःला नेहमी वाहून दिलेलं असते. लोकांच्या चांगल्या गोष्टीसाठी प्रयत्न करत असतात. पुढे येणाऱ्या इलेक्शनमध्ये पण आपण त्यांना इकडच्या रहिवाशांनी सगळ्यांनी हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून पुढे जे आपले जे नगरपालिकेचे इलेक्शन येतील त्यामध्ये सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ही मी सर्व लोकांकडून अपेक्षा करतो. निशांतजी भगत आपलं आणि दशरथजी भगत आणि रुपालीताई भगत, फरशीबाई ताई भगत आणि वैजंतीताई भगतना खूप खूप आभार आणि धन्यवाद देतो मनापासून सगळ्या नागरिकांतर्फे. त्यांनी असंच कार्य करत राहावं आणि आम्ही त्यांच्या पाठी असंच सदैव असू. आणि मी सगळ्या नागरिकांना पण आवाहन करतो की जे काम करतात, काम करून दाखवतात, त्यांच्या पाठी सातत्याने राहणं हे सुज्ञान नागरिकाचं कर्तव्य आहे आणि मी माझं कर्तव्य बजावतो. ते कधीही आणि आम्ही सांगतो त्यांना ते तिथे पटकन जबाबदारी देतात आणि दुसऱ्या दिवशी ते काम होते. म्हणजे हे ते बरोबर नाही आहे, ती गटरचं काम बरोबर नाही आहे, तिथे त्याला रिप्लेस करा, त्याला इमिजिएटली करतात ते. तर त्याच्यामुळे पण हा फार जो इम्पॉर्टंट आहे हा फारच इम्पॉर्टंट आहे. कारण आताच लोकांनी बोललं का तिथे जे हे होते चौकामध्ये फार गर्दी होते, तर त्याच्यामुळे हे फारच छान होणार. त्या साईडला जाणार, त्या साईड लोक येणार, एवढं मोठं हे सगळे टॉवर्स आहेत, सगळे विचार करत होते, तर असं चांगलं आहे. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.